झुले उंच माझा झोका आई आई मला खूप ताप आला होता. तुझी खूप आठवण येत होती आणि थोडी भीती वाटत होती. पण आई, माईंनी आणि दुर्गा अक्कांनी मला पेज भरवली असं गोजीरा गोजीरा आणि ओल्या पंचाने तोंड पुसून घेतले. आई, दृष्ट लागू माई माझ्या जवळच बसल्या होत्या, अगदी तुझ्यासारख्या. आणि आई, माई माझी खूप काळजी घेतात. आणि आई, आता मला असे वाटत आहे की हे खरेच माझे घर आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तू पांडुरंगा जी. आपल्या रमेशची तब्येत कशी आहे रे आता? नाही आता बरे आहेत, तर तापामुळे जरा सुकल्यासारख्या झाल्यात, पण ठीक आहेत. आणि बर का आजी, काय रे? नाही नको, तुम्ही हसाल. हसाल? अरे मी हसत मुखच आहे. मला साऱ्याचेच हसू येते, अगदी दुःखाचे सुद्धा. अरे वय काय माझे आता सांग. नाही, तुम्हाला ठाव आहे का, रमा वहिनी साहेब मला शिकवणार आहेत अभ्यास. नाही खरंच, म्हणजे आता मी लिहायला आणि वाचायला शिकणार आहे. खरोखरीच हसविलेस रे पांडोबा. अरे रमेशची स्वतःची मजल नाही गेली, अ ब क च्या पुढे ती तुला शिकवणार. आता त्यांना जसं जमल तसं शिकवणार आहेत त्या मला. पांडोबा तू एक काम कर, तू क च्या मागे पुढे कर. कच्या माग पुढं कर म्हणजे? मला सांग, क च्या मागे कोण असते बरे? कच्या माग अ ब क ब ब आणि पुढे अ ब क ड ड ड. म्हणजे दोन्ही मिळून काय झाले? ब ड. पुन्हा म्हण. ब ड. पुन्हा पुन्हा म्हण. ब ड ब ड. पुन्हा 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 म्हण. ब ड ब ड. ब ड ब ड ब ड ब ब ड ब ड बडबड बडबड. काय आजी, तू बडबड करीत राहा हो, ही बरी शोभते हो तुला. तू काय गे हसतेस? तुला काय कळले? रमे गेला वाटते तुझा ताप. आजी, हे फूल पाहिले ना की मला अगदी आई भेटल्यासारखे वाटते. होय ग होय. आपल्या माणसांच्या आठवणी अशाच इथे तिथे भरून राहिलेल्या असतात. माणसे पुरत नाहीत हो जन्मभर, पण आठवणीतून पुसट का होईना ऊब मिळते त्यांची. आधी सर्वांचा लाडका मी होतो, पण तू आल्यापासून जो तो तुझेच कौतुक करतो. मला नाही आवडत तू. मला तुझ्याशी बोलायचं देखील नाहीये. बाबा, झुले उंच